आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. तर सेकंड हँड गाडी घ्यायचा विचार करताय तर सेकंड हँड गाडी घेताना आहे ना काही गोष्टींचा लय विचार केला पाहिजे बरं का. तर ते म्हणजे गाडी जर 5 वर्षापेक्षा जर जुनी असेल ना तर गाडी मी तर म्हणतोय गाडी घेऊच नका. काय माहिती आहे का, जर गाडी घ्यायची असेल तर तुम्हाला 3 ते 4 वर्ष यूज केलेली गाडी आहे ना तुम्हाला चांगल्या कंडिशनमध्ये भेटते. आणि कसं आहे 60% रेटमध्ये म्हणजे एखादी नवीन गाडी, कसं आहे नवीन गाडी एकदा का गेटच्या बाहेर गेली तर त्या गाडीची किंमत आहे ना एक तर 20 ते 30% घटलेली असते. त्याच्यामुळे जर तुम्हाला गाडी घ्यायची तर ती तुमच्या जवळच्या नातेवाईकांमधल्या असन किंवा मित्राची असन किंवा तुमच्या जिल्ह्यातली तालुक्यातली आपल्या राज्यातलीच गाडी पाहिजे. जर बाहेरची गाडी जर घेतली ना तुम्ही तर विषय काय होईल माहिती आहे का, ते गाडी तुम्हाला ट्रान्सफरला प्रॉब्लेम येणार किंवा काही गाड्यांवर असं तुम्ही लक्ष देऊन गाड्या घेता नाही ना व्यवस्थित सगळ्या गोष्टींची काळजी घेत जा. की जर ते कसं असतंय ते कधी कधी चलन पाडलेलं असतं किंवा कधी कुठली गाडी ॲक्सिडेंटल असते, कुठल्या गाडीवर केस असते, मग त्या गाड्यांचं पुन्हा ते फाईन वगैरे भरायचे असेल तर तुम्हाला ते कोर्टात जाऊन भरायला लागते. लय लफडे असतात. त्याच्यामुळे ना गाडी कुठली घेताना ना व्यवस्थित काळजी घेऊन घेत जा. नाहीतर 2, 3, 4 वर्ष वापरलेली घेत जा. किंवा जर कुठल्या डीलरकडून घेता असेल तर कसं डीलरकडून घेत असलं डीलर चार्जेस वगैरे जाऊन त्या गाडीची किंमत त्या पण वाढत असतात. पण तुम्ही काय करायचं, जर डीलरकडून जर गाडी घेत असेल तर आहे ना डीलर एक तर जवळचा पाहिजे किंवा त्या डीलरची तुम्हाला हिस्ट्री माहीत पाहिजे. तर आहे ना आजच्या पुरतं बस एवढंच. तर तुम्ही तरी एखादी गाडी घेता असाल तर काळजी घ्या. एक की त्याबद्दल तुम्हाला पूर्ण डिटेल काढायची. कुठली गाडी घेताना इमर्जन्सी एकदम की तडकीफड निर्णय नका घेऊ. विचार करा. आज जर तुम्ही निर्णय घेता असाल तर 7-8 दिवस त्याच्यावर विचार करा, नंतर ती गाडी घ्या. त्याचं डायरेक्ट कुठल्या गाडी घेताना निर्णय घेऊ नका. बस चला, धन्यवाद.